बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आजपासून झाली आहे दिवाळीची सुरुवात. उद्या प्रतीक्षाचा बड्डे असल्यामुळे मी आत्ता म्हणजे आजच्या रात्री चालली आहे, बिकॉज की मी उद्या जाणार आहे शिर्डीला. तो तुम्ही कंटिन्यू बघणारच आहात हा ब्लॉग. उद्या जाणार आहे मी शिर्डीला, तर त्याच्यासाठी मी आज रात्रीच चालले तिचा बड्डे सेलिब्रेट करायला. बड्डे सेलिब्रेट करणार आणि त्याच्यानंतर मग मी शिर्डीला निघणार आहे. काय होणार आहे, कसं होणार ब्लॉग मला काहीसुद्धा नाही माहिती आहे. किती आम्ही एन्जॉय करतो आहे आणि बघूया कसं होतं आहे, काय होतं आहे. लॉट्स ऑफ लव सगळ्यांना. आणि ज्यांनी मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल त्यांनी जाऊन इन्स्टाला फॉलो करा. खूप प्रेम द्या. आणि मी यूट्यूबचे अपडेट सगळे इन्स्टाला देत असते. सो मी माझी इन्स्टा आय डी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. सो लवकर जा माझ्या इन्स्टाला फॉलो करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. लव यू ऑल. सो गाइस यार आगे यार राणीच्या मागे चालले गाइस. यार आगे यार. काय काय पाहिजे तुला? मला सगळं बघायचं. भूक खाती का माझा? हे बघा हिचा बड्डे. ही बघा तिला काय लाज लज्ज शरम बिरम. तिने माझ्याकडनं होप ठेवल्यात की मी तिला काहीतरी घेऊन येईल. यायला माझ्या बड्डेला हिने काय नव्हतं दिलेलं. 1500 रुपयाचे नेल्स करणार. क्रेडिट दे ना. समथिंग छान केलं गाई, छान केलं. छान चले जाऊ. गुंग सो गाईज आपल्या भावाचा बड्डे आज. भावा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. भावाला माझ्याकडून गिफ्ट. आईस्क्रीम खाल्लंस ना? हॅपी बर्थडे. माझा आईस्क्रीम खाल्लंस ना? भांडा जा तू आईस्क्रीम वरून. मला काय माहिती काय? मी कालच खाल्लं. कालच खाल्लं. अरे मम्मी बोलली म्हणजे काय? आता इग्नोर करेल तुला. ते इग्नोर करेल तुला. अरे नाही, मला फालतूगिरी वाटते. बड्डे असू दे काय पण असू दे, मला नाही आवडत ते. माझ्या वाटणीचं मला मिळालं पाहिजे. भांड तू. माझ्या घरात पण माझ्या भावाची आणि माझी भांडणं होतात खाण्यावर. अरे ती नेहमी तसंच करते. ती मला फालतूगिरी वाटते. काय तरी गाईस तुम्हाला काय सांगू मी आता इथे. बर्थडे गर्लला ब्लॉगिंग करता येत नाही. कर दाखव कर. आणि तिने जो बर्थडेचा पोस्ट टाकलाय तो AI टाकलाय. AI काय काय काय. आणि योगिनी मला काय मी आहे ग. मी तुझं आहे. येस येस. तुला हवंय का? हवंय तर सांग. एक नंबर आहे. कवर मस्त वाटतं. जाशील टीव्ही वर तिकडे बिग बॉस घेशील. एवढं नाही. आकडे मस्त वाटत प्रतीक्षाचे. खरं सांग बर्थडे म्हणून खरं छान वाटतं. एक नंबर वाटतं. तुझे मला आयब्रोज सगळ्यात गेल्यावर तिचे लवडे तूच लावले होते इथे. हे ब्लॉग काढते रे तुम्ही. गाईज आम्ही इतके कष्ट करतोय कचऱ्याच्या डब्यामध्ये. काय आयुष्यात पहिल्यांदा कोणाच तरी बर्थडे मी कचऱ्याच्या डब्यामध्ये बघतोय. कचऱ्याच्या डब्यात नाहीये. हे काय माहितीये, ती पण कचराच आहे. आणि माझे मित्र कचरा करणारे आहेत. आम्ही कचरा काढणार आहेत. म्हणून आम्ही कचऱ्याच्या पेटीच्या इथे हे करतो, तिथे सेलिब्रेशन करतोय. हे तिथे नको ठेवू. स्वतःच्या बर्थडेचं डेकोरेशन स्वतःच करते. वाव. काजू कतरी कुठं आणू? स्वतःच्या बर्थडेचं डेकोरेशन ती स्वतःच करते. आणि मला बोलतात बघतोय मी एवढं मेहनत घेतोय. दादा पण मेहनत घेतोय. ती बघ ना ती बोलली मगाशी ब्लॉग करणार आहे आणि ती ब्लॉगच नाही करत आहे. हा ना, ए तू ब्लॉग करणार होतीस ना? ती ब्लॉग करणार आहे कोणाला तरी. ब्लॉग काय कोण आहे तू? आम्ही तिचा मॅप कुठे दाखवला ते एकदम पुढे दाखवतो. तिथून त्या गल्लीत कुठल्या चौकीत बसतो. कोण कोण येते?
झोमॅटोवरून मागवलेला केक 550चा आणि तो आम्हाला महागात पडलाय एकदम. हे बघा गाईस, हा केक एवढीचा कितीचा असेल खायला माणसं बघा गाईस 550 खायला माणसं बघा गाईस. कधी कापला गद्दारी केली आहे तू, गद्दारी केली आहेस तू, गद्दारी. त्याला ऐकीतच ना माझे डोळे अजून दिसतात. खा आता खा केक. उठ हिला दे गाईस, सकाळचे वाजले 6 आणि आम्ही आलो सिद्धिविनायक मंदिरमध्ये पाया पडला आणि आमच्या भावाने VIP दर्शन करून दिले. तो आमचा भाऊ बाहेर आहे, तुम्हाला नंतर दाखवू. आणि अजून आमच्यासोबत पब्लिक जॉईन होणार आहे थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून. तू माझ्यासारखं का घातलंय ब्राऊन मॅचिंग चला. पण तू दादा आहेस माझा, तू दादा आहेस. डबल सीट काय ते लवकर ह्यांना पकडा. चौघांना नंबर प्लेट करतोय तो. गाईज, दर्शन वगैरे आमचं सगळं झालंय, नीट झालंय. आता आम्ही खायला जातोय. बघ ते माहित नाही तिथं गेलं तर परत आपल्याला असं झालं. आधी काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ. पण माझी अजून तयारी सुद्धा नाही झाली माहिती ह्याची, नवरात्रीची बोलते, शिर्डीला जायची. माझ्यासोबत एवढा घास पोपट झाला, एवढा घास सीन झालाय. मला फक्त ट्रेनचा टायमिंग माहिती होता की 9:30ची ट्रेन आहे, पण ट्रेन नक्की कुठे थांबते हे मला नव्हतं माहिती. फक्त वरचं बघता येतं, खाली काय लिहिलंय ते वाचता नाही येत. मला तुझ्यासारखं खायचं बघायचं. आणि माझ्या इकडनं कल्याणला थांबते. मी डोंबिवलीवर 1 तासाचा प्रवास करून दादरला आले. बिचाऱ्याला काम आहे ग आमचा मॅनेजर. तिचं काम हलवाई काम करतोय तो. त्याने काम नाही केली ना, त्याची दिवाळी एकदम घाण जायला. दिवाळी काय काम मला भेटलं नाही तर पैसेच नाही भेटत त्याला. मग डायरेक्ट काय बोलला बक्षीस सागर. पुन्हा भेटूया पुढच्या जनरी कशाला नाचताय रे तुम्ही लोक. आमच्याकडे तिकीटच नव्हते आणि टीसी तिकीट उभं होतं. आम्ही सेफली पास झालोय. आयुष्य हे लोकांनी मुंबई समजली आहे. विदाऊट तिकीट हे लोकांनी प्रवास केलाय, तो पण शिर्डी. आम्ही काढले तिकीट बाबा. आम्ही बाबांकडे येतोय पण सगळे पैसे विदाऊट खर्च. आम्ही काढूनच येणार होतो. विषय असा झाला, ट्रेन सुटणार होती म्हणून आम्ही काय चालू पकवतायत त्यांना तिकीट काढायचं नव्हतं. सो गाईज, आम्ही फायनली शिर्डीला पोचलोय खूप कष्ट घेऊन. आणि तुम्हाला आत्ताच सांगते, म्हणजे ज्यांना माहिती नसेल, जे कधी शिर्डीला आले नसतील त्यांच्यासाठी मी सांगते की जर तुम्ही बाय ट्रेननी येत असाल तर तुम्हाला 150 रुपयामध्ये तिकीट भेटून जाईल जनरलची. आणि जर तुम्ही तिकीट बुक करून येत असाल तर 250 to 60 अराउंड असते.
आणि जर तुम्हाला तिकीट बुक नाही करायची अर्जन्सीमध्ये यायचं तर तुम्ही जनरल बुक करून 150मध्ये येऊ शकता. आणि जर तुम्हाला बाय रोड यायचं असेल बाय बसने तर तुम्हाला 300-400मध्ये तिकीट भेटून जाईल आरामात. आणि जर तुम्ही शिर्डीत आल्यावर तुम्हाला रूम्स पाहिजे असतील रूम्स पण तुम्हाला मिनिमम 300-400मध्ये 12 तासचे भेटेल आणि 24 आवर्सचे 1000 ते 1200 रुपयामध्ये आरामात भेटून जाईल. म्हणजे अराऊंड तुमचा खर्च 1500पर्यंत आरामात तुमचा खर्च होऊन जाईल. जर तुम्ही ग्रुपनी येत नसाल स्वतःचे येत असाल तर आणि ग्रुपने येत असाल तर आरामात तुमच्या 1000 रुपये कुठे नाही जाणार. आता तुमच्यावरती आहे तुम्ही कशाने येत आहे बाय रोड येत आहे बाय ट्रेनने येत आहे कशाने येत आहे तो तुमच्यावरती आहे. पण अराऊंड खर्च 2000 ते 1000 रुपयापर्यंत होऊन जातो. आणि झोप आली आहे डोळ्यावरती जाम कारण की काल रात्री पण नव्हती झोपली नाईट होती आता पण नाईट मारली. आणि इवन मला उद्या सकाळी ठाण्याला जायचं आहे ह्याच्यासाठी दिवाळी पहाटसाठी. सो उद्या दिवाळी आहे म्हणून उद्या दिवाळी पहाटसाठी जाणार. आणि आत्ता आम्ही इकडनं लगेच दर्शन झाल्यावर आम्ही दर्शन झाले इकडनं निघणार डायरेक्ट मुंबईला जायला. बघूया दर्शन किती वेळात आणि कसं काय होतं आहे. गर्दी तर जाम असणार आहे कारण की दिवाळी आहे म्हणून दिवाळीला मोस्ट ऑफ लोक येत राहतात. कसं होतं दर्शन काय होतं आहे अजून पुढे काय काय घडतं आहे ते नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. अजून ब्लॉग संपला नाही आणि असंच प्रिंट आहे. सो काही ह्याच्यामुळे लेट होतोय आम्हाला. कधीपासून आम्ही सगळे तयार होऊन बसलोय बघा. गाईज आम्ही पाया पडून सगळं आलोय. हे तुमचे ब्लॉगर तुम्हाला चुकत्या बनवतात खडे खडे घ्या. ती झोपली आहे खडे खडे कसं ती झोपली अरे म्हणजे ते खडे खडे अशीच उभी केली तर सरळ खडे खडे होईल ना. तुझ्यामुळे कार्तिक लेट होतोय. तर मित्रांनो तुमची तयारी झाली आणि आता आम्ही चाललोय बाबांच्या दर्शनासाठी. फोन वगैरे घेऊन जाऊ शकत नाही तर तुम्हाला तिकडे काही फुटेजेस दाखवू शकत नाही. आल्यावर आम्ही नक्की ट्राय करू तिकडं शिर्डी दाखवायचं. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बाय 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 शोभाकेर टाटा आय लव्ह यू. आता गाईस सो काय करेल माहिती आता 2 मिनिटांनी लगेच व्हिडिओ बनवेल की गाईस आत्ताच आम्ही दर्शन करून आलेलो आहोत. दर्शन झालंय पण आमच्याकडे फोन वगैरे नव्हता त्याच्यामुळे फोन अलाउड नव्हते आतमध्ये त्याच्यामुळे दर्शन व्हिडिओ घेता आली असं तो व्हिडिओ करणार की नाही करणार की नाही. ये पोल खोल रही है भाई. गाइस तुम्हाला काय ते दाखवू का गाइस इथपर्यंत दाखवू का गाईज ते सगळ्यात पहिले मी बघितलं कारण माझे नजरले तेज आहे. सो गाईस आम्ही दर्शन करून आलोय. गाइस टीव्हीच्या मागे काहीतरी आहे. काय आहे आता बघा आम्ही दर्शन करून आलोय. दर्शन खूप घरी जाऊन मला माहिती घरी येऊन जाणार काला ब्रँड कोणता आहे? अशा रुंदीला आहे 3 येते 20/30 येते. तिची प्राइस काय गाईज मी मगासपासून उदय करत होती. हा तो उदय बिचारा मगासपासून माझ्यासाठी उभा आहे. हाच तो उदय हा आणि त्याचा मित्र हा नाव काय झालं तुझं शंतनू आणि हा उदय आणि ह्याची आणि माझी ओळख झाली आहे आशू आहे. आता बोल हाच तो उदय माझा. बोल ना काहीतरी. नमस्कार मित्रांनो ओम साईराम. ओम साईराम कसं ना एवढं तर लाजतो पागल लाजतो काय लाजतो काय फेमस होशील आमच्या ब्लॉग मध्ये. लाजतो काय उदय बावळट लाजतो येतो याला लाजच येतो काय तर बोल दोन शब्द. असं डायरेक्ट फ्री माइंडेड बोलायचं असं तुला शिकव मी. बोल हाय असं बोल हाय गाईज. हिच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक काय करा सबस्क्राईब बेल आयकॉन दाबा आणि पोस्ट कमेंट पण करा मस्त भारी भारी. हा मनापासून बोला मनापासून करा एकदम. हात करतो वाटतं ब्लॉग. व्हिडिओ करतो आपण मंदिरात काढू. सो गाईज
आम्ही दर्शन पण घेतलं. मी तुम्हाला नंतर एक स्टोरी सांगितली. नहीं ती नहीं स्टोरी, वो पर्सनल है अपना, वो पर्सनल है, वो नहीं बताऊंगी किसको. म्हणजे जे माझ्यासोबत आज घडलं मंदिरात. स्टँड ही स्टोरी चांगली आहे. ये ही नको बाबा, ही नको, ती नको. सो आमचं दर्शन, माझं दर्शन खूप भारी झालं. खूप म्हणजे खूप सुंदर झालं. ते पण उदय आणि त्याचं नाव काय, शंतनू. उदय आणि शंतनूमुळे खूप सुंदर दर्शन झालं. खूप धन्यवाद आहे तुमचे. आणि साईराम मंडळी. आणि आई शपथ सांगते, लोक मुंबईला येतात आणि मी कधीच भेटत नाही. हे माझ्यासोबत खूप वेळा झाले. आता ते लोक कधी येतील मुंबईला ते मला नाही माहिती कधी येतील. आता बघूया कधी येत आहेत, काय येत आहेत, कधी. खूप मस्त दर्शन झालं माझं आता. खूप भारी वाटतं. तर आता जस्ट अशी शिर्डी फिरत होती. आता शिर्डी फिरत पण नव्हती, आता त्याला सोडायला गेलेली. तर आता परत रूममध्ये जाणार, जेवणार आणि परत मुंबईसाठी ती रवाना होणार. मग आपण ह्याला परत भेटूया पुढच्या महिन्यात, नाही तर इथे रामनवमीला नाही तर पुढच्या महिन्यात. हा उदय आणि हा उदयचा मित्र शंतनू. सांग रे शंतनू व्हाईट पावडरचं काय आहे. काही कामाचं नाही, काहीच होत नाही. बोलायचं मला, आम्हाला काय माहिती, एवढं लांबून दिसलं पण नाही. चेहरा अजून खराब होईल. तर मी परत देऊ नये. बोलायला परत हा, परत घेऊन गेले पण देऊ नये. काही कामाचं नाही. एवढं कधी घेतलं नाही. मी पण नाहीच बोलत होती. कसं करायचं, चेहऱ्यासाठी पाहिजे ना. तीच म्हणली असेल बाई तुम्हाला, एक्सपिरियन्स शंतनूला एक्सपिरियन्स आहे. नव्हतं मला एवढं डाग वगैरे. आता गाईज आम्ही जेवायला बसलो आहे. फायनली हा माझ्या ब्लॉगमध्ये आला आहे. नाही आला, नव्हता आली. सकाळपासून बॅक कॅमेरा एवढा नव्हता आहे आता आलोय. पण लाईट येते. माझा पण हां, सागरचा मिनी ब्लॉग येणार आहे, माझा ब्लॉग येणार आहे. सो सागरच्या अकाउंटला जाऊन मिनी ब्लॉग बघा. हां, मला भेटेल, पण भूमीचं मी सांगू शकत नाही कारण की कोणते पण टाकत. ऑलरेडी आलेला असणार माझ्या हिच्या हे आधी. हां, माझा ब्लॉग यायच्या आधी ह्याचे मिनी ब्लॉग आले असते. सो आता आम्ही जेवतोय, खाना खाते पहले और फिर बहुत सारी बातें करते हैं आपके साथ. वो बोलो गाईज, जेवढे माझे कॅमेरेमॅन आहेत तेवढे माझ्या मावशीचे कॅमेरेमॅन आहेत. बघा, आणि तिचे नखरे तर नेक्स्ट लेवल नखरे आहेत. हा एक कॅमेरामॅन, तो एक, आणि हिरोईन मोठी. ओ माय गॉड, माझ्या खालून असा काढ ना. किती जण फोटो काढते. 1 2 3. कशात बघताना पोर्ट्रेट मध्ये बघितलं, आला फोटोग्राफर माझ्याकडे फोटो काढायला लागेल. असं काय नाही, कोणालाही देऊ शकतो, कोणाला तरी द्यायचं म्हणून देते. तो आहे सस्ता फोटोग्राफर. आपल्यावर किसी की जरूरत, आपण अकेला ही बहुत अच्छा है. भेटायला पाहिजे.